नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं आपल्या कमेंट नसणार जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच बघावे. शेतकऱ्यांनो, दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावा, शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन कांद्याला कवडीमोल भाव देण्याचं काम हे सरकार करत आहे. आधीच शेतकऱ्यांना कवडीमोल भाव भेटत असताना सरकार व्यवस्थित कांदा निर्यात करत नाही आहे. त्यात पुन्हा एकदा या ठिकाणी शेतकऱ्यांना वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कवडीमोल भाव या ठिकाणी भेटताना दिसत आहे. भारत जगातील प्रमुख कांदा निर्यातदार देश आहे, मात्र निर्यात बाबतीत धरसोडीचे धोरण असल्यामुळे मुळावर उठत आहे. आपल्या अशा धोरणामुळे कांद्याच्या मोठ्या आयातदार बांगलादेशने उत्पादन वाढवून भारतावरील अवलंबित्व कमी करण्याचे ठरवले आहे. दुसरा मोठा आयातदार देश मलेशिया देखील मागील काही वर्षात बेभरवशाच्या भारताकडून कांदा आयातीपेक्षा इजिप्त टर्कीकडून कांदा घेणे पसंत करीत आहे. त्याच मित्रांनो, या ठिकाणी एकीकडे अस्थिर धोरणामुळे मध्यपूर्ण, दक्षिण व आग्नेय आशिया देशामध्ये भारताच्या स्पर्धेत चीननंतर आता पाकिस्तान आहे. चीनमध्ये मनसुबे हा जगाची बाजारपेठ काबीज करण्याचेच असतात. या सर्व पार्श्वभूमीवर कांद्याच्या आपल्या घटत्या निर्यातीवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. धन्यवाद. लाईक सबस्क्राईब. जे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करावा विनंती. धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट भेटूया पुढे. तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्राचे धन्यवाद.